वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। बोध जर साधकाला झाला तर त्या साधकाच्या जीवनात होणाऱ्या स्थित्यंतराचं चिंतन अभंगाचे। साधू बोध झाला निरोनिया ठेला, साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, साधू बोध झाला 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 तो निरोनिया ठेला, साधू बोध झाला निरोनिया ठेला, साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, साधू बोध झाला 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 निरोनिया ठेला, आईचा मुदला अनुभव, आईचा मुदला अनुभव, ताईचा मुदला अनुभव, ताईचा मुदला अनुभव, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे साधू बोध झाला, महात्म्याचा बोध झाला, कृपा झाली, अनुग्रह झाला, मग काय होतं? नवरोनिया ठेला। मग नवरोनिया काय, ठेला काय आणि ठाईच मोराला अनुभव काय, तीनच गोष्टी सांगणार आहे आपण। जीव रूपानं नवरोनिया, शिवरूपानं ठेला आणि तो अनुभव सुद्धा ठाईच मुराला। घोटाळा काय आपला? आपण जे आहो त्याची आपल्याला ओळख नाही आणि आपण जे नाही ते स्वतःला समजून बसलोय। वाक्य पुन्हा सांगू, आपण जे आहे ते आपल्याला कळत नाही आणि आपण जे नाही ते स्वतःला समजून बसलोय। ज्ञानोबरायाने आपल्याला हेच सांगितले आहे, मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर। मीच्या संबंधानं घोटाळा आहे आपला। मी पटवून देतो, अर्ध्या मिनिटात पटवून देतो। तुम्ही कोण? तुम्ही कोण? माणूस। मी काय भूत म्हणणार नव्हतो, माणूसच म्हणणार होतो, पण तुम्ही असं म्हणा ना, मिशावाला माणूस म्हणा ना। मिशा आवडल्या तुमच्या म्हणून तुमच्यावर लक्ष गेलं आपलं। ह्या अशा मिशा पाहिजे महाराज, पोरं मिशा काढायले ती इडे कुठले, हे बाबांच्या तर आहेतच।
बाबांना कसं म्हणावं म्हणून तिकडं हात गेला माझा. तिथं आहे, तिथं एक आहेत चचल्या. हे आहेत नाही, चौकदार आहे. तुम्ही कोण आहे? माणूस नाही, चौकदार आहे. हे माणूस म्हणाले, चौकदार म्हणाव का? चौकदार तुम्ही, हा असं म्हणा ना. हे दोघं म्हणतील वादक आहे. ती मावशी म्हणाल मी नथीवाली आहे, तुळशीवाली नथीवाली. नाही, मला आवडते महाराज अशी मोठी नथ. आणि त्या म्हाताऱ्याच्याच नाकात शोभते महाराज, मोठ्या नथीवाल्या म्हाताऱ्या. मधल्या आईसाहेब नथ घालायच्या, तिची धाकटी बहीण. आणि आताच्या पोरी मैबूबा घालतात, त्या दोघीचा धाकटा भाऊ. ह्या नथी नाही, काही झाकू नका, चांगली दिसायली का नथीवाल्या मावशी. हे विनेवाले बाबा दोघं. अहो मला विचारल्यावर मी वेगळं काय सांगेल महाराज? मी नाव सांगेल स्वतःचं, मी म्हणेल तुकाराम. पण प्रश्न हा आहे, हा तुकाराम जन्मल्याबरोबर तुकाराम आहे का? उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी ओ दितुठी. हो, माझ्या आईवडिलांना ना याचं नाव तुकाराम ठेवलं, म्हणून आज सीताराम गडावर तुकारामचं कीर्तन. समजा याचं नाव जर दगड्या असतं तर आज कीर्तन. शाबास, दगडू महाराज म्हणा, वारे धंदा. दगड्या काय कीर्तन करतो काय? दगडू महाराज म्हणावं, लोक दगड्या म्हणतात सर. दगड्याचं नसतं कीर्तन, दगडू महाराजाचं म्हणायचं. याचं नाव धोंड्या असतं तर हा धोंडेबा म्हणा, धोंडीराम म्हणा, धोंड्या नका म्हणून, धोंडीराम महाराज म्हणायचं. मग आई वडिलांनी तुकाराम ठेवलंय म्हणून तुकाराम झालो. खरं तर मी तुकाराम नाही. माझं नाव काय असायला पाहिजे तुम्ही सांगू शकता. माझा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला सकाळी 8 वाजता झालाय. काय नाव पाहिजे माझं? साधा व्यवहार आहे, मारुती, हनुम्या, रुद्र, महारुद्र. असं काहीतरी पाहिजे होतं ना, मारुतीच्या संबंधानं पाहिजे होतं. मग मायबापानं तुकाराम का ठेवलं? त्याचं कारण आहे, हे मला मिळालेलं नाव आहे, ठेवलेलं नाही. आमच्या थोरल्या भावाचं नाव ज्ञानोबा आहे, आजोबा वारकरी म्हणून ते ज्ञानोबा, म्हणून हे तुकाराम, नाही तर खरा हनुमान. काही ठेव असलं तरी ते हाक माराय पुरतच आहे ना. मग ह्या देहात येण्या अगोदर मी कोण आहे, देहातून गेल्यावर मी कोण असणार आहे, तुकारामच्या अगोदर मी कोण आणि तुकारामच्या नंतर कोण. आणखी सांगू, चिरंजीव बाळूचा वाढदिवस, ते कैलासवासी बाळासाहेब यांचं गोड जेवण, इतकाच प्रवास आहे त्या नावाचा. चिरंजीव बाळू ते कैलासवासी बाळासाहेब, इतका प्रवास आहे. मग चिरंजीव बाळूच्या अगोदर मी कोण आहे आणि कैलासवासी बाळासाहेबाच्या नंतर मी कोण आहे? तुकोबारायांना विचारा. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. विचारिताचे 2 अर्थ आहेत. 4-2 ओव्या सांगून जावं लागेल ना. चिंतनीय वक्ता म्हणून महाराष्ट्रात किंमत नाव आहे आमचं. एक गोड ओवी सांगतो. विचारिताचे 2 अर्थ. विचारिता म्हणजे विचार केल्यानंतर, आणि विचारिता म्हणजे विचारल्यानंतर. पहिलं विचारा अंती सांगतो. तैसे विचारिता निरसले नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः. या श्लोकावरची ही ओवी आहे. ज्ञानोबारायांचं गोड चिंतन आहे. तैसे विचारिता निरसले प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. विचारा अंती काय शिल्लक राहिलं? तत्वता तत्व उरले. आता दुसरा अर्थ, विचारल्यानंतर. कोणाला विचारायचं? ज्यांना ठाऊक आहे त्यांना. ठाऊक कोणाला आहे? सभाग्य या संता ठाऊक आहे, त्यासी विचारिता कळो येईल मी तत्वतः वासुदेव. मी देह नाही, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. देहाच्या निरासे पाविजे आठाया, न म्हणा देह माझा आईसा मग भरवसा. मग मी देह नाही, मी तुकाराम नाही. मग तुकाराम रूपानं किंवा देह रूपानं न उरोनिया. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी वासुदेव. मग ठेला अहम ब्रह्मास्मी या रूपानं ठेला. पण ऐका, मी देव आहे, मी देव आहे हे फक्त अनुभवायचं, जगाला सांगत सुटायचं. एखादा जर म्हणू लागला मी येडा, लोक काय म्हणतील? ह्याला एरोड्यात हलवा. बरं, येडा म्हणल्यावर नावं ठेवतील. आणि एखादा जर गावात हिंडू लागलं ओ मी शहाणा आहे, लोक काय म्हणतील?
डबल झालंय म्हणतील आता याला याला 2-2 इंजेक्शन 2-2 डोस द्या. पहिलं नुसतं येडं म्हणत होतं, आता शहाणं म्हणायले. मी वेडा म्हणणं चूक आहे आणि मी शहाणा म्हणणं त्यापेक्षा चूक आहे. हो, एखादं म्हणू लागलं माऊलींचा दृष्टांत, कौन एकू भ्रमलेपणे मी तो नव्हे चोरीलो, मी हरवलो असं जर कोणी म्हणू लागलं लोक काय म्हणतील? परिणाम झाला बरं का. आणि पुन्हा तेच म्हणू लागलो मी सापडलो, आता काय म्हणतील लोक? आता डबल परिणाम झाला. एक चौकात उभं राहून अर्धा तास म्हणत होतं मी हरवलो मी हरवलो. पोलीस म्हणला थांब सापडशील कोणाला तरी. अर्ध्या तासानं काहीतरी चमत्कार झाला, त्याची बायको वगैरे आली आणि मग ते त्याच पोलिसाला म्हणू लागलं साहेब मी सापडलो बरं का. साहेब म्हणले बरोबर आहे, मगाशी कॅसेटची ए साईड चालू होती, आता बी साईड सुरू झाली. ए साईडला हरवलं होतं आणि बी साईडला सापडलोय. तसं मी जीव आहे म्हणणं जसं चूक आहे, मी देव आहे म्हणणं सुद्धा घातक आहे. मग ते काय करायचं? ठाईच मुराला तो अनुभव सुद्धा संपवून टाकायचा, असा त्यातला भाव आहे. हे एकदा पुरुष मंडळीने दोन्ही हात वर करा. 11ला कीर्तन संपणार आहे. तुम्ही भजन व्यवस्थित केलं तर. बिगर बांगड्यावाले हात वर झाले पाहिजे आणि निलगिरी सारखे सरळ दिसले पाहिजे, येड्या बाबळी नाही. विठोबा रखुमाई जय जय विठोबा कुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली महाराज की जय जोग महाराज की जय महाराज की जय. हरि जय बार घुमाई हरि जय बार. महत्वाचं मला साधूच सांगायचं होतं. पुढचा अभंग हरिपाठातला आहे. शब्द लक्षात येण्यासारखे आहेत. फक्त हा न उरोनिया काय जीवरूपानं, ठेला काय शिवरूपानं आणि मी देव आहे ह्या अनुभूतीवर आल्यावर सुद्धा ते सांगत बसायचं नाही, तर ते आत जिरून गेला. बाबळीचा काटा कुजून गेलेला उभा होता दांडात, पाय पडला आणि काटा पायात मोडला. बसलाच पटकन खाली. कांडभर काटामध्ये होता. आता काढायचा तर लाचकन जवळ नाही. मग शेतातच काटा मोडलेला आहे, रानातच काटा मोडलेला आहे, पायातला काटा काढायचा आहे. मग रानात जर काटा काढायचा असेल तर काय वापरावं लागतं? कशानं काढायचा? कशानं? एवढं जरी जमलं तरी भरपूर जमलं. काट्यानं काटा काढायला जमला पाहिजे. मग तो राजकारणातला असो, जीवनातला असो, नाही तो पायातला असो, काट्यानं काटा काढायचा. हा, वरून केंद्रातून एक मोठा काटा फिरविला महाराज. एकच नात काटा फिरविला. किती काटे निघले देव जाणे महाराज. माजी मुख्यमंत्री 2-2 माजी मुख्यमंत्री एकदाच उडाले महाराज. एकाला 12 पर्यंत कळत नव्हतं उद्या माझा शपथ आहे का दुसऱ्याचा आहे. आणि जे स्टँड होते ते तर आरबळून गेले. गाडीत बसायचं कळना. किती काटे काढलेत एका काट्यानं देव जाणे. काट्यानं काटा. मग त्यानं काट्यानं काटा काढला. मग त्या काट्यानं काढला, त्याला असं समोर ठेवलं, हात जोडले, उपकार झाले, तुम्हाला मी घरी नेणार, देवघरात ठेवणार, रोज दर्शन घेणार तुमचं, माझा पाय तुमच्यामुळं हलका झाला, सध्या माझ्या खिशात बसा. खिशात ठेवला. बायको आली. छानपैकी बाजरीच्या भाकरी होत्या, हिरव्या मिरच्यासाठी असा खाराच्या फोडी, खाराच्या मिरच्या, सुंदर असं कोरड्या 2-3 भाज्या, 13 भाकरी खाल्ल्या महाराज. खाल्लं. मला काय द्यायच्यात का घ्यायच्यात? 1.5 तांब्या ताक पिलं आणि बायकोला म्हणला बस जेवण करावं तून खावं मी. आता 2-3 दांड फोड, दारे फोड, मी विश्रांती घेतो वामकुक्षी. बायको पाणी द्यायला गेली आणि हे झोपलं. झोपेत पालथं झालं आणि पालथं झालं की काटा छातीत घुसला. आतल्या आतड्यापर्यंत प्रवेश. रक्तबंबाळ बोंबलू लागलं. मेलो मेलो. शेतकरी आले, गाडीत उचलून टाकलं, दवाखान्यात नेलं. एक्सरे सोनोग्राफी झाली, MRI झालं, निदान झालं. काटा आतल्या आतड्यापर्यंत गेलाय, ऑपरेशन करावं लागेल, खर्च 4 लाख. करा म्हटलं. आता नशिबात होतेच. ऑपरेशन झालं, काटा निघाला, घरी आला. मी तुम्हाला सोपं विचारतो, काटा पायातला चांगला की छातीतला? पायातला. बरोबर. पायातला चांगला होता तर इतकं बेजार होऊन काढायची काही गरज होती का?
मग काढला कशाला? तुम्ही म्हणा आता छातीतला चांगला होता, 4 लाखाला टोपी लावली त्यानं. चांगला कोणताच नाही. पायातला काढेपर्यंत हातातल्याची गरज आहे. एकदा पायातला निघला की हातातल्याची विल्हेवाट लागली. तसं पायातला काटा म्हणजे अज्ञान, अहम देहास्मी वृत्ती, आणि हातातला काटा म्हणजे ज्ञान, अहम ब्रह्मास्मी वृत्ती. अज्ञान काटा काढेपर्यंत ज्ञान काटा आवश्यक आहे, पण अज्ञान काटा काढल्यावर ज्ञान काटा सुद्धा मोडून टाकून द्यायचा, नाही तर ते 4 लाखाचं ऑपरेशन केल्याशिवाय राहत नाही. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देवोनिया, याचं नाव आहे ठाईच मुराला अनुभव. या न्यायानं बाकी जाऊ द्या. सीताराम बाबासारख्या साधूचा बोध आपल्यावर व्हावा, म्हणजे त्यांची कृपादृष्टी, त्यांच्या शब्दांची सृष्टी, त्यांच्या पाय, त्यांचा हात, ह्या सगळ्यातून आपल्यापर्यंत तो बोध यावा आणि आपल्या जीवनाची इति कर्तव्यता व्हावी. या गडाची घडेल तशी सेवा करा. तनानं करा, मनानं करा, जीवानं करा, धनानं करा, ती वाया जाणार नाही. बाबांचा इथं वावर आहे. साखरवाडीकर दादांचे आशीर्वचन आहेत आणि त्याची ही पावती आहे गडाचा चाललेला विकास. तेव्हा या विकासाचा आणि या पवित्र कामाचा काही अंशी भाग होण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. आजची 8व्या वर्षातली आजच्या दिवशीची ही सेवा सिद्ध सद्गुरू बाबांच्या चरणी अर्पण करण्याची संधी मला मिळाली. आमचे परमपूजनीय आदरणीय सद्गुण सागर महालिंगजी महाराज तथा आमचे जीवलग मित्र माऊली महाराज आणि सर्व आमचे गुरुबंधू मंडळी, आसाराम गुरुजी तथा त्यांचे सर्व सहकारी, रामकथा प्रवक्ते, माझे जीवलग मित्र नाना महाराज. नाना महाराजांच्या कथेचा अवश्य लाभ घ्या. आता 2-3 दिवस राहिलेत आणि एक जाता जाता विनंती करणारे आपल्या सर्वांना, आमचे पवारांना, ज्यांची साऊंड सिस्टीम आपल्याकडं आहे, त्यांनी त्यांच्या आर्विक प्रोडक्शनच्या माध्यमातून संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र टी व्हीच्या पडद्यावरती आणण्याचा अट्टहास केला, मनाभावातून प्रयत्न केला आणि त्यात बऱ्याच अंशी यशही आलं. माझा ज्ञानोबा नावाची टी व्ही मालिका त्यांनी महाराष्ट्रासाठी घेऊन आले. माझे हृदयाभिन्न जीवलग असणारे हरिभक्तीपरायण सय्यद महाराज जलाल यांनी लिहिलेली आणि आमच्या प्रशांत अण्णा पवार अर्थात दीपक अण्णांनी निर्मिती केलेली ती मालिका आत्ता आपल्याला यूट्यूबवरही पाहायला मिळेल. जवळजवळ 8 भाग यूट्यूबवर त्या मालिकेचे प्रसारित झालेले आहेत आणि योगायोगानं आता 9व्या भागामध्ये मी येणार आहे. तुम्ही म्हणाल मी तिथं काय करत होतो? माझ्या वाट्याला अण्णांनी फार मोठी भूमिका दिली. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताई या 4 भावंडांच्या वडिलांची अर्थात विठ्ठल पंतांची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. तेव्हा माझ्याकडून विठ्ठल पंत कसा साजरा झाला ते पाहण्यासाठी आमच्या आर्विक प्रोडक्शनचं यूट्यूब चॅनल पाहायला विसरू नका. काय ना, यूट्यूबला जाऊन फक्त माझा ज्ञानोबा मालिका एवढं टाकलं, तुम्हाला एकाखाली एक एपिसोड पाहायला मिळतील. 8 एपिसोड पडलेत आणि 9वा एपिसोड आता अण्णा टाकतील. तेव्हा 9व्या एपिसोडमध्ये तुम्हाला या माणसाचं विठ्ठल पंतांच्या रूपामध्ये दर्शन होईल. मग तिथून पुढं पार 25व्या एपिसोडपर्यंत रोजच तुम्हाला मीच पाहायला मिळेल प्रत्येक एपिसोडमध्ये. तेव्हा अण्णांची निर्मिती आणि तुकाराम शास्त्रीच्या रूपात माध्यमातून विठ्ठल पंतांचा अभिनय तुम्हाला पाहायला मिळेल. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि पाहायला सुद्धा विसरू नका. माझा ज्ञानोबा मालिका. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. उठू नका, उठू नका, उठू नका. ऐका, त्याच माझा ज्ञानोबा मालिकेसारखं कैवल्याचा पुतळा हे एक सुंदर असं पुस्तक आहे. माझ्याच हातून झालेली कीर्तनं एकाच पुस्तकात शब्दबद्ध झालीत. समोर ही उभी असलेली गाडी माझी आहे. त्या गाडीमध्ये कैवल्याचा पुतळा हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. 100 रुपये ग्रंथाची किंमत आहे. ड्रायव्हरला उठवून घेऊ शकता. ऐका, उठू नका कोणी, फक्त 5 मिनिटं उठू नका. बरं, ज्ञानदेवा भरत महाराज आणि शिवाजी महाराज. महिला मंडळ
5 मिनिटं बसा. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी. ज्ञानदेव गोडी संगती सजनी. ज्ञानदेव गोडी संगती सजनी. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी. ज्ञानदेव गोडी संगती सजनी. ज्ञानदेव गोडी संगती सजनी. हरि दिसे जन्मनी आत्मतत्वे. हरि दिसे जन्मनी आत्मतत्वे. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरि बुद्धि ज्ञानी मनी अंतरानी. हरि बुद्धि ज्ञानी मनी आत्मतत्वे. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हे पुण्याची गणना कोण करी. कोण करी. कोण पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरि मुखे मना. वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.